किंवा ते कुठल्या विषयावर आहे. आणि प्लस पहिला दिवस सुरू झाला, सरांनी बुक आपल्या हातात दिले आणि तुम्हीच अभ्यास करा आणि तुम्हीच सगळं काही करा. असं वाटलंय का मैदानात आणून सोडलंय आणि त्या मैदानात तुम्ही कुठेही फिरा, फक्त संध्याकाळी वापस या. आणि एक ग्रुप लीडर, तुम्हाला जबाबदारी आहे सगळ्यांनी एकत्र येऊन इथं तुम्हाला जमा करायचंय. म्हणजे अभ्यासही करायचा, त्यानंतर पुन्हा त्यातून आपण मुद्दे पण काढायचे. खूप कठीण गेलं हे, कारण की वाचनाची सवय नव्हती. कुठल्याही विषयाचं प्रशिक्षण घेताना आपण त्या मटेरियलसाठी भांडतो, पण ते मटेरियल मिळालं नाही तर घरी कधीच उघडून बघत नाही. पण ह्याच प्रशिक्षण मध्ये असं झालं की त्याच मटेरियलचा उपयोग तिथंच करून घेतला गेला. मला हे खूप छान आवडलं या प्रशिक्षणातून. बाकीच्या त्याचं काही सांगायचं कामच नाही. पण हे ट्रेनिंग एक वेगळं होतं. पाणलोटचं प्रशिक्षण माझं राहिलं होतं आणि त्याची मला संधी मिळाली. इथं 1 महिना जलजीवन मिशनचं ट्रेनिंग दिलंय, पण या विषयासारखा विषय त्याच्यात पण नव्हता. म्हणजे खूपच वेगळा विषय आणि सखोल, मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर वगैरे सगळ्या गोष्टी, म्हणजे पाणलोटचे बारीक टेक्निकल आणि जेही काही आपले अदर काम आहेत सगळ्या गोष्टी तर शिकायला मिळाल्या. प्लस अभ्यास इथंच झाला. म्हणजे ते पुस्तक आता कोणत्या पेज नंबरवर कुठला विषय, तर हे ट्रेनिंग मध्ये कन्फ्युज व्हायचं कामच नाही. मुद्दे पण आपल्याकडे काढलेले असणार आहे, पीपीटी आपल्याकडे असणार, तर खूप सोपं जाणार आहे. सगळ्या टीमचे आमच्या कॉर्डिनेटर मॅडम सांगतात तसं स्ट्रिक, म्हणजे पहिल्या दिवशी स्ट्रिक आहे, पण खूप सांभाळून घेतलं. वेळेत नाही ना, क्लासमध्ये थोडंसं आपल्याला उशीरच व्हायचा. पण यशदाच्या प्रशिक्षणामध्ये सुद्धा असं होतं, दुपारच्या लेक्चर नंतर कोणीतरी आराम करायला जातं तर त्याचा कोणी विचार पण नाही करत. पण इथं असं झालं की 100% उपस्थिती आपली वर्गात राहिलीच. हे छान, म्हणजे डिसिप्लिन इथं शिकलोय. मी एवढंच सांगते आणि थांबते. थँक्यू.